बघता क्षणी तोंडाला पाणी येईल अशी भरली भेंडी, किती सुंदर अशी बघा आपली भरली भेंडी तयार झालेली आहे। तुम्ही नक्की करून बघा। भरली भेंडी करण्याकरिता बघा छान अशी अर्धा किलो छोटी छोटी कवळी भेंडी घेतलेली आहे। स्वच्छ धुवून पुसून घेतली। शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले। नंतर लसूण पाकळ्या घेतल्या। त्यानंतर लसूण आणि शेंगदाणे आपण असे छान बारीक करून घेतले। त्यानंतर मिरची पावडर टाकली, हळद पावडर टाकली, गरम मसाला टाकला। नंतर आपल्याला चवीनुसार आता मीठ टाकायचे आहे। आपली भेंडी किती आहे त्याप्रमाणे मीठ घालायचे आहे। आता छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे। खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली। आता छान अशी भेंडी बघा आपल्याला देठ असं कट करायचं आहे आणि असं मध्यभागी असं थोडंसं आपल्याला कट करायचं आहे। पूर्ण भेंडी आपल्याला अशीच कट करून घ्यायची आहे। तुम्हाला अजून छोटी ठेवायची, तुम्ही त्याप्रमाणे आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता। आता आपण पूर्ण भेंडी कट करून घेऊया। बघा पूर्ण भेंडी कट करून घेतली। मी खूप बारीक कट नाही केले, काही मोठीही ठेवली, काही छोटी छोटी कट केले। आता बघा छान अशी आता भेंडी पूर्ण भरून घ्यायची आहे आपल्याला। डब्यासाठी तर खूप छान अशी ही रेसिपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते ही भेंडी। तुम्ही पूर्वतयारी जर करून ठेवली तर काही वेळ लागणार नाही। खूप सुंदर वेळेवर ही भेंडी झटपट होती। आता पूर्ण भेंडी आपली भरून झालेली आहे। बघा किती सुंदर दिसते आहे। आता पूर्ण मसाला भरून झालेला आहे। बाकीचा जो मसाला उरलेला आहे तो आपण नंतर टाकणार आहे भाजीत। आता बघा कढई ठेवलेली आहे तापवायला। नंतर त्यामध्ये 2 ते 3 पळ्या तेल घालायचे आहे। जिरं टाकलं आपण, मोहरी टाकली। जिरं मोहरी छान अशी तडतडू द्यायची। गॅस बारीक करायचा आहे। गॅस बारीक करूनच आपल्याला भेंडी टाकायची आहे, म्हणजे आपला मसाला जो आहे तो जळणार नाही आणि भेंडी पण छान मंद आचेवर आपली होणार आहे। आता बघा गॅस आपला बारीकच आहे, बारीक करूनच आपल्याला होऊ द्यायची आहे भेंडी। आता छान अशी हलवून घ्यायची। खूप सुंदर बघा आता पूर्ण आपण भेंडी हलवून घेतली। आता आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे, वाफ आणायची आहे। एक वाफ आल्यानंतर बघा आता आपण झाकण ठेवू। त्यानंतर बघा एक वाफ आल्यानंतर आपल्याला भेंडी परत हलवून घ्यायची आहे। आता बघा थोडंसं आपल्या भेंडीला किती छान थोडीशी मऊ पडलेली आहे। परत एक वाफ येऊ द्यायची आपण। आता बघा खूप सुंदर अशी आपली भेंडी मऊ झालेली आहे। थोडी कट करून बघायची। कवळी भेंडी खूप लवकर होते। आता जो आपला मसाला उरलेला आहे तो आपल्याला भेंडीमध्ये टाकायचा आहे। हा नंतरच टाकायचा, आधी टाकला तर आपली भेंडी शिजत नाही आणि मसालाही करपून जातो, जळून जातो। म्हणून आपली भेंडी पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला हा मसाला टाकायचा आहे। त्यानंतर मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर तर आपली भाजी पूर्णच दिसायलाही बघा किती सुंदर अशी आपली भाजी झाली। भरली भेंडी तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मस्त आता आपण पोळी आणि भेंडी खायला घेऊ। श्री स्वामी समर्थ।